नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 22 ऑगस्टच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की अर्जुन अप्पीसाठी चिठ्ठी लिहितो आणि अर्जुन, अमोल, अप्पी एका रूममध्ये असतात. अर्जुनने ते चिठ्ठी वाचून दाखवतो. त्यात अप्पीविषयी अर्जुनने आपली प्रेम व्यक्त केलेले असते. हे ऐकून अप्पीचे डोळे भरून येते. अप्पी अर्जुनला मिठी मारते. हे बघून अमोल जाम खुश होतो आणि बोलतो, ईस्ट और वेस्ट, माय मा बाबा इज द बेस्ट, असा म्हणून अमोल ओरडत असतो. आणि हे इकडे फुईआजी आणि मोनाला ऐकू येते. फुईआजी बोलते, वर कसला आवाज येत आहे ग, कसा आरडाओरडा येत आहे. तर मोना बोलते, छोटे सरकार त्यांचे माबाबा एकत्र आले आहे तेव्हापासून असेच ओरडत असतात, त्यांना खूप खुशी होते. तर मोना आपली कामं करते. तर फुईआजी बोलते, यांच्या आनंदात किती दिवस आपला आनंद शोधणार आहे तू, आपला आनंद शोध जरा. मोना बोलते, म्हणजे तुम्ही जमिनीविषयी बोलत आहात का. तर मनी मावशी बोलते, हो. तर मनी मावशी म्हणजेच फुईआजी मोनाला अजून भडकवते. त्यामुळे मोना सरळ अप्पीच्या रूममध्ये जाते आणि अप्पी अर्जुन बोलत असतात. तेवढ्यात तिथे मोना येते आणि मला वंश तुमच्याशी बोलायचं आहे. तर अर्जुन बोलतो, मी जाऊ का बाहेर. मोना बोलतो, नको, मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे. तो मोना जमिनीविषयी पटपट सर्व बोलून टाकते आणि मोकळं होते. तर अप्पी बोलते, हो, ती जमीन बापूची आहे, त्यांना वाटलं त्यांनी केली त्यांच्या नावावर, पण तू काळजी नको करू, मी दिप्याला एकटं सोडणार नाही. त्याला जे मदत लागली ते मी नेहमी करेल आणि त्याचा हिस्सा तर मी त्याला देईलच. हे ऐकून मोनाच्या जीवात जीव येतो आणि मोना रडू लागते. आणि अर्जुन अप्पी तिला समजवतात आणि बोलतात, तुला जे वाटलं तू ते बोलली. पण अर्जुन बोलतो, माझ्या पोलिसी विचारानुसार, माझ्या नजरेनुसार हे शब्द तुझे नव्हते, खरं सांग बरं. तर फुईआजीचं नाव ती सांगते. मग अप्पी अर्जुन बोलतात, या बाईला घरात भांडण लावायचं आहे म्हणून हिला भडकवणं चालू केलं. मोनाला इथे पाठवून बापूच्या नजरेत मोनाला कमी लेखायचं होतं हिला, आणि बापू आणि मोनामध्ये भांडणं लावायची होती. हे हे मोना ऐकत असते. मोनाला थोडं थोडं कळतं. मोना बोलते, काय बोलतात तुम्ही. तर अप्पी बोलते, तुला कळेल, समोर सर्व सांगेल मी तुला, फक्त तुम्ही आता जे काय म्हणते ते कर तू. मोना तिथून निघून जाते. मोना इकडे आपल्या खाली येते आणि इथं मोना त्यानंतर काम करत असते. तेव्हा तिथे फुईआजी येते आणि बोलते, तू विचारलंस का, विचारलंस का तुझ्या वंशलना, काय विचारलं, काय म्हणे तुझी वंश. तर मोना बोलते, मी डायरेक्टच विचारलं आणि मी जे काय डायरेक्टच बोलून टाकलं, माझा हिस्सा मला द्या, मला काही घेणदेण नाही आहे, असं बोलून मोना आपलं डेअरिंग दाखवते. तर फुईआजी हसते आणि तिला जाम खुशी होते. तर मोना त्या खुशीमध्ये बोलते, मी आज तुमच्यासाठी लाडू बनवले आहे, खाल का तुम्ही. फुईआजी बोलते, का नाही, मला खूप आवडतात. फुईआजी मनातल्या मनात बोलते, मी अगोदर लपून लाडू खायचे, आजगावला होती तेव्हा. तर मोना बोलते, काय बोललात तुम्ही. तर काय, ते बोलते, काही नाही काही नाही, आणि ती लाडू घेते आणि मस्त खाते. त्यानंतर सगळे हॉलमध्ये असतात, सगळे मजा करत असतात. तेवढ्यात तिथे फुईआजी चाय नाश्ता घेऊन येत असते. तिच्या पोटात कसं ती वाटते, ती परत तिथून पळून जाते. तर हे बघितल्यानंतर अप्पी, अर्जुन आणि मोना मनातल्या मनात हसतात आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.